यासाठी प्रयत्न करत होते। आज हे दोन्ही बंधू राजकीय पटलावर एकत्र येताना पाहायला मिळतात। नेमकं त्यांना या क्षणी काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया। तेच आपल्याबरोबर आहेत। काय या क्षणी वाटतंय? काय आनंद आहे? कसली आठवणी आत्ता जागवत आहे सध्या? आनंद तर आहेच। आज एवढे वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि आपण सर्वांच्या आशीर्वादाने, तुळजाभवानीच्या कृपेने आणि स्वर्गीय बाळासाहेब मीनाताई आमच्या आई या सगळ्यांच्या आशीर्वादाने दोघे एकत्र येत आहेत। यासारखा आनंदमय क्षण माझ्या आयुष्यात नसणार। आज तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतात, मात्र आज ही घोषणा आहे असं कळल्यानंतर तुम्ही थांबलात। काय नेमकं आजचं काय झालं? कशा पद्धतीचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचलाय? आज खरं तर आमचा वृद्धाश्रम रमादाम खोपोलीला, तर मी आणि माननीय सुभाष देशे आम्ही जाणार होतो। मग सकाळी 7ला राजचा फोन आला, नाही तू आज 10:30ला शिवतीर्थावर ये, आपण एकत्र जाऊया आणि तुझी उपस्थिती मला पाहिजे आहे। तर मी त्याला सांगितलं, अरे माझा पायाचा प्रॉब्लेम आहे धक्काबुक्कीमध्ये। नाही कोण धक्काबुक्की करणार नाही, धक्का दिला तर मी बुक्का मारी घालू नकोस, तू येच। आणि आज विशेष म्हणजे साहेबांचा मोठा मुलगा बिंदू माधव म्हणजे मोठा भाचा आमचा, आज त्याचा जन्मदिवस आहे। मग तो पण 24 क्रिसमसच्या दिवशी जन्माला। तेव्हा साहेब बोलले की हां आपल्याकडे क्रिसमस बाबा आले, आणि त्यावेळेचा जो कौटुंबिक आनंद आणि सोहळा होता त्याची आज मला खूप आठवण होते। आणि त्याच दिवशी दोघे एकत्र येत आहेत आणि कौटुंबिकदृष्ट्या या सगळ्यांना आनंद मिळतो आहे, ह्याची मला खूप खूप समाधान आहे। बाळासाहेब असते तर, कारण आत्ता दोघंही बंधू त्याच्या आधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत। तुम्ही कसं बघता? बाळासाहेब असते तर आज ते काय म्हणाले असते? नाही, ॲक्च्युली बाळासाहेब असताना वेगळे व्हायलाच नको होते, पण दुर्दैव आहे ते झाले। एवढ्या वर्षाच्या तपश्चर्याने साहेबांची जे मनात शल्य होतं शेवटपर्यंत, जे मला पूर्ण माहिती आहे, पण त्या शल्याला आज त्या दोघांनी तिरांजली देऊन दोघंही एकत्र आले आणि दोघांच्याही मनामध्ये मराठी माणसाविषयी महाराष्ट्राच्या एकंदरीत जी त्या दोघांची उणी जाणत होती ती दोघांनी दूर केलीत, ह्याच्यात मला आणि खूप आनंद आहे। आणि नक्कीच साहेबांना सुद्धा या गोष्टीचं समाधान झालं। मामा सदैव आशीर्वाद देणार दोन्ही भाच्यांना, तो तर असतोच, पण कशा पद्धतीने देणार? नाही, कशा पद्धतीने आशीर्वाद त्या जन्मापासूनच असतो, पण राजकीय दृष्टिकोनातून असं वाटतं की दोघांची उन्नती व्हावी, दोघांनाही महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सेवेसाठी त्यांचं उर्वरित आयुष्य द्यावं, हीच माझ्या मनात एक इच्छा आणि त्यांच्या आशीर्वाद आहेत। एखादी आठवण काय सांगाल त्यांच्याबद्दलची दोघांची, एक आम्हाला आमच्या खास प्रेक्षकांसाठी? नाही, आठवण बरीच आहेत। मी आता पुस्तक लिहितो त्याच्या सगळ्याच आठवणीत आहे, आणि ते पुस्तक लिहिताना मी ठरवलं होतं ज्या दिवशी ते एकत्र येतील तेव्हाच ते प्रकाशित मी करणार होतो। आता त्या गोष्टीला मी पुढे चालना देऊन ते लवकरच प्रकाशित होईल। त्याच्यात बऱ्याच आठवणी आहेत की ज्या मराठी माणसाला, महाराष्ट्राच्या लोकांना हे दोघे आणि ठाकरे आणि वैद्य कुटुंब कसे होते याची पूर्ण जाणीव येते। अनेक वर्ष तुम्ही प्रयत्न करताय, आज कुठेतरी सफलता मिळाली असं वाटतंय? नक्कीच वाटतंय ना, सफलता मिळाल्यामुळेच आज सगळ्यांचा आनंद दुगणित झालेला आहे आणि ते मनापासून आलेले आहेत। म्हणजे इतके दिवस आपण नुसतं प्रयत्न करत होतो पण त्यांची मानसिकता नव्हती, पण आता ते एकत्र मनापासून आलेले आहेत, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा, ज्यांनी पहिल्या दिवसापासून खरं तर दोन्ही भाऊ एकत्र यावे यासाठी बाळासाहेबांबरोबर त्यांनी देखील तितकेच प्रयत्न केले होते, आणि आज कुठेतरी हा क्षण ते याची डोळा याची देही पाहणार आहेत। हेच एक त्यांच्यासाठी खरं तर आनंदाचा क्षण असल्याचं ते सांगतायत। व्हिडिओ जर्नालिस्ट राजेश मण्यारसह मी भाग्यश्री प्रधान, आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।